नमस्कार। आज आपण वसईच्या ससूनवगर या परिसरामध्ये उपस्थित आहोत। आपण इथे आलोय एक आगळीवेगळी बातमी करायला। ही बातमी आहे आंदोलनाची आणि हे आंदोलन आहे थेट पंतप्रधानांना पत्र लिहिण्याचं। हे पत्र आहे की आम्ही संपूर्ण गाव जे आहे ते आत्महत्या करतोय आणि तुम्ही आम्हाला परवानगी द्या। एका बाजूला भाजपचं सरकार, भाजपचे खासदार, आमदार, पालकमंत्री सगळेच इकडे आहेत, परंतु का आज वसईच्या बॉर्डर लाईनवर असणारे गाव यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। गेले 3 दिवस या गावातील मुलं जी आहेत ती शाळेत जाऊ शकत नाही आहेत, लोक बाहेर पडू शकत नाही आहेत। 4-4, 5-5 दिवस हे वाहतूक कोंडीमुळे लोक कुठे जाऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे या लोकांना भयंकर त्रास सहन करावा लागतोय। अवजड वाहनं ही अलाउड नाही आहेत, तरी पण अवजड वाहने येतात, या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि खड्ड्यांची परिस्थिती प्रत्येकाला माहिती आहे। वसई विरार अहमदाबाद महामार्गावर जी काही भीषण परिस्थिती सध्या चालली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 9-9, 10-10 तास वाहतूक कोंडी असते। या नागरिकांनी अनेकदा प्रयत्न केला की आपण पुढे प्रशासनाशी बोलूया, अनेकदा तक्रारी केल्या, परंतु एक छोटंसं गाव ज्याच्यामध्ये जवळपास 600-700 लोक राहतात, त्या गावातील नागरिकांच्या जीवाची कोणाला काळजीच नाही आहे। यांचं असं म्हणणं आहे की असं जगण्यापेक्षा, असं कोंडून राहण्यापेक्षा, गावातल्या गावातच राहून जगण्यापेक्षा आम्ही मेलेलं बरं। जर मोदी या ठिकाणी परवानगी देत नाहीत, उत्तर येत नाही, तर आम्ही गाव सोडून निघून जाऊ। म्हणजे गाव जे आहे ते अक्षरशः रिकामी व्हायला निघालंय, कारण या ठिकाणी वाहतूक कोंडी ही एक समस्या आहे। आपल्यासाठी वाहतूक कोंडी खूप छोटी समस्या आहे, परंतु कदाचित यांच्यासाठी आज जीवन मरणाचा हा प्रश्न झालाय। आपल्याला माहिती आहे अनेक लोक मेली आहेत, या गावातील अनेक लोक मेली आहेत, कारण त्यांना वेळेत रुग्णालयात जाता येत नाही वाहतूक कोंडीमुळे। या संपूर्ण प्रकारामुळे जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की त्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहे, तर त्यांचं थेट म्हणणं आहे की आमदारांनी आम्हाला वोटसाठी वापरलं आणि आता आमच्याकडे डुंकूनही बघत नाही। एका बाजूला वसईच्या आमदार महिला आमदार आहेत आणि त्याच ठिकाणी महिलांना आत्महत्येसाठी पत्र द्यावं लागतंय, हेच खरंच दुर्दैव आहे। ससूनवगर हे अतिशय छोटं गाव आहे, परंतु यांची आंदोलनं अतिशय आगळीवेगळी असतात। या आंदोलनानंतर काय होतं हे तर पाहण्यासारखं असेलच, परंतु जिथे भाजपचं सरकार आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी कसं शिकवणार? इथून मुलं बाहेरच जाऊ शकत नाहीत। 4-4 दिवस शाळांना दांडी मारावी लागते। त्यानंतर नितीन गडकरी जे सततचा विकासाचा विषय काढत असतात, परंतु काय विकास आहे? विरार अहमदाबाद महामार्ग हा एक मोठा, सगळ्यात मोठ्या महामार्गापैकी एक येतो आणि अशाच महामार्गावर काय परिस्थिती चालली आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आज इथे येण्यासाठी देखील अतिशय कष्ट करून यावं लागलं, कारण खड्ड्यांची परिस्थिती तर भीषण आहेच, परंतु ह्या ठिकाणी जर तुम्ही आलात तुम्हाला कळेल की बेसिक सुखसुविधांसाठी पण हे गाव जे ते आज तरसलेलं आहे। एका बाजूला 10 मिनिटावर मीरा भाईंदर सारखं मोठं विकसित शहर, तर एका बाजूला 10-15 मिनिटावरती वसईसारखं विकसित शहर आणि हे लोक आहेत बॉर्डर लाईनवरती, परंतु आज फक्त 600 वोट बँक असल्यामुळे या गावाला कोणी विचारत नाही। या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमदारांकडून आमची अपेक्षा संपली आहे। आधीचे होते ते बरे होते, कारण कदाचित त्या अधिकाऱ्यांना ओरडून का असेना त्यांच्याकडून काम करून घ्यायचे, आमची कामं व्हायची आणि अधिकारी सुतासारखे सरळ होत होते, परंतु आत्ताचे आमदार कदाचित अधिकाऱ्यांना वेटीस धरून आपलीच कामं करून घेत आहेत, असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे। आज कोणत्या पक्षाची बाजू इथे मांडली जात नाही आहे, परंतु एक खरंच मोठा प्रश्न आहे की जिथे भारतामध्ये जगातला मोठा पक्ष आपण ज्यांना म्हणतो त्यांची सत्ता आहे, इतकंच नाही तर या गावाच्या आजूबाजूला जे काही सुखसुविधा आहेत, म्हणजे आमदारकी झाली, प्रशासन झालं, सगळीकडेच भाजपची सत्ता असताना भाजपच्या राज्यात ते काय चाललं असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। जेव्हा आपण विकासाचा विषय काढतो तेव्हा सतत भाजप बहुजन विकास आघाडीवर आरोप लावते आणि बहुजन विकास आघाडीचं म्हणणं आहे की आम्ही पालिकेवर नाही आहे, पण हा जो मुद्दा आहे हा राज्याचा मुद्दा आहे, त्यामुळे इथे भाजपने बघणं गरजेचंच आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एवढ्या गावाला जे आहे ते 1000 पत्र जवळपास देऊन आत्महत्येची परवानगी मागावी लागते, तर आपण कोणत्या दिशेने चाललो आहे यावर विचार करण्यासारखं आहे। आता अनेक लोक येतील जी भाजपची बाजू मांडण्यासाठी आमच्याकडे कमेंट सेक्शनमध्ये लिहितील, पण खरंच हा प्रश्न फक्त विकासाचा आहे, त्यामुळे कोणतेही खटके गळगे मनात न ठेवता एकदा विकासाच्या दृष्टीने गावाकडे बघा आणि आपल्या भाजपच्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे ही दाखवून जेव्हा देत असू तेव्हा ती सकारात्मक दृष्टीने बघा अशी आमची विनंती आहे। धन्यवाद। माझं नाव सुशांत पाटील, मी ससूनवगर येथील रहिवासीच आहे। आम्ही 2014 पासून ह्या वाहतूक कोंडीची समस्याला समोर जातो आहे। एक पहिला म्हणजे वर्सोवा ब्रिज चं काम चालू केलं, परत रिपेअर केला, त्याच्यानंतर परत काम चालू केलं, त्याच्यानंतर नवीन कोविड लागलं, नवीन वर्सोवा ब्रिजचं काम चालू झालं, नंतर कॉन्क्रिटीकरणचं काम चालू झालं आणि आता कॉन्क्रिटीकरणचं अर्धवट काम सोडून आता पुन्हा गायमुख गटाचं काममुळे वाहतूकचं मोठं नियंत्रण चुकलेलं आहे। आणि आम्ही अनेक आंदोलन केले, अनेक तक्रारी केल्या, अक्षरशः गडकरी साहेबांकडे अपेक्षा होत्या का हे या कामाच्या बाबतीत सिरियसनेस असतात, पण आता समजलं काही प्रेस कॉन्फरन्समध्ये का ते का सिरियस नाही आहेत।
म्हणून आता आम्ही त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा सोडलेली आहे आणि इथे वाहतूक नियंत्रणचं अक्षरशः हलगर्जीपणामुळे कुठल्याही प्रकारचं नियोजन होत नाही. त्याच्यामुळे आम्ही ठरवले का आत्मनिर्भर कशाला बनायचं, त्याच्यापेक्षा आत्महत्या करण्याची मोदी साहेबांकडे आम्ही परवानगीच मागितलेली आहे. आणि मग त्यांनी परवानगी का मागितली आहे त्याच्या आम्ही पत्रामध्ये स्पष्ट उत्तर लिहिलेली आहेत का इकडे तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही, इकडे तुम्ही रोडची चौकशी लावत नाही. आम्ही अनेक आंदोलने ते सुद्धा आम्ही टाकलेलं आहे. मग त्याच्यापेक्षा आम्ही जगून करायचं काय, त्याच्यापेक्षा आम्ही इकडे आम्ही हयातीत नाहीच आहोत तुमच्यासाठी, तर आम्हाला आत्महत्याची परवानगी द्या अशी आम्ही विनंती केलेली आहे. जर परवानगी मिळाली नाही, म्हणजे असं नाही आहे की परवानगी, पण पुढे काय पाऊल असेल तुमचं, कारण परिस्थिती बिकट आहे, पंतप्रधानांचं कधी उत्तर येईल, काय होईल? अपेक्षा आहेत मला का उत्तर येईल. आम्ही अपेक्षित आहोत की जर इकडे आम्हाला जगवायचं असेल तर त्यांनी इकडचे रस्ते सर्व्हिस रोड पूर्ण करायला पाहिजेत. येऊन नुसतं थातूरमातूर नको तिकडे बांधकामं तोडतात, नको तिकडे कारवाई करतात, जे केलं नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांना जर आम्हाला जगवायचं असेल तर पहिला म्हणजे इकडे वाहतूक शाखा जी आहे त्यांच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. जर हेवी व्हेकल थांबवल्या पाहिजेत, मुंबई वडोदरा एक्सप्रेस लवकर झाला पाहिजे, जेणेकरून अवजड वाहनं कशी असतात बघायसाठी आम्हाला जावं लागेल अशी आमची अपेक्षा आहे. अपेक्षा करतो की आम्हाला जर जिवंत ठेवायचं असेल ते आम्ही पॉईंट्स लिहिलेले आहेत पत्रामध्ये, त्याची पूर्तता करावी, तर आम्ही इकडे जीवन जगून आमचं जगणं पुढे करू. मराठीत बोलू ना? मराठीत. काय नाव तुमचं? मी प्रियंका कुणाल पाटील. काय सांगाल, आज तुम्ही पत्र देतात आत्महत्येसाठी, काय आहे या पत्राचा मजकूर आणि काय सांगाल? आज या वाहतूक कोंडीमुळे आमची मुलं शाळेत जात आहेत. शाळा सुटते 2 वाजता, पण ती घरी येतात 5 वाजता आणि त्याच्यामुळे आम्ही आता सकाळी त्यांना शाळेत पण पाठवू शकत नाही. आणि आमच्या मुलांच्या एक्झाम पण चालू आहेत, त्या एक्झाम मिस होत आहेत त्यांच्या. त्याच्यामुळे आम्हाला खूपच त्रास होतो आहे. त्यांचं भविष्यच नाही आहे या पुढचं. पंतप्रधानांनी जर परवानगी दिली नाही किंवा असं म्हणजे पुढे आता काय रस्त्याचं झालं नाही, इतक्या मोठ्या पाऊल उचलल्यानंतर काय करायचं? गाव सोडायला लागेल, अजून काय करू आम्ही, तेच करायला लागेल. कारण गावाच्या बाहेर निघालो की ट्रॅफिक चालू होते आमची. आमदार मंत्री कोणीच लक्ष देत नाही. आमदार खासदारांच्या गाड्या आउटसाईडनं जात आहेत आणि आमच्या गाववाल्यांच्या गाड्या आल्या की पोलीस पहिला विचारत आहेत की कोणती गाडी आहे म्हणून. आमच्या गाड्याच सोडत नाही आहेत पुढे.